बातमी पालघर जिल्ह्यातील वाड तालुक्यातून समोर आली आहे। तालुक्यातील कोणसई गावातील एका शेतकऱ्याच्या घराला 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती। या आगीमध्ये त्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली होती। कोणसई गावातील शेतकरी नंदकुमार यादव मोकाशी व बाळकृष्ण यादव मोकाशी या दोघा भावंडांचे घर असून कामानिमित्त बाळकृष्ण मोकाशी हे वाड्यामध्ये राहतात, तर नंदकुमार मोकाशी आपल्या कुटुंबासह येथे राहतात। रात्री साधारण 1:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले होते। मोकाशी यांच्या घराचे छत कौलारू असून त्यामध्ये जास्तीत जास्त लाकडाचा वापर केला होता, त्यामुळे आगीने थोड्याच वेळामध्ये रौद्ररूप धारण केले व बघता बघता घर व घरातील कपडे, अन्नधान्य, कपाट, टेबल, संसारोपयोगी साहित्य सर्व जळून खाक झाल्याचे समोर आले होते। पहाटे 3च्या सुमारास वाडा नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात आल्याचे समोर आले होते। या घटनेनंतर मोकाशी कुटुंब रस्त्यावर आले असून या कुटुंबाला शासनाकडून तात्काळ मदत व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होते।